नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 16 जून 2026 आहे. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, ग्लोबल चेस म्हणजे बुद्धिबळ लीगचे चौथे सत्र कोठे आयोजित केले जाईल? या ठिकाणी पहा, बुद्धिबळाशी संबंधित असलेली स्पर्धा ग्लोबल चेस लीग कोठे आयोजित केली जात आहे? तर कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी आयोजित केली जात आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ग्लोबल चेस लीग चं चौथं सत्र बंगळुरू या ठिकाणी पार पडणार आहे. प्रश्न 2 पहा काय आहे, आर्सेनसेप पोर्टेबल डिव्हाइस कोणी विकसित केले आहे? आता आर्सेनसेप पोर्टेबल डिव्हाइसचा वापर काय आहे? तर पाण्यामध्ये असलेल्या विषारी द्रव्यांचं प्रमाण चेक करणं आणि पाणी पिण्यास योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासणं. यासाठी मित्रांनो आर्सेनसेप पोर्टेबल डिव्हाइस वापरलं जातं आणि हे डिव्हाइस आहे ते ओडिशातील IIT भुवनेश्वरनं विकसित केलेलं आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. याचा उद्देश काय असणार आहे? पाण्यातील विषारी आणि घातक द्रव्यांचा प्रमाण तपासणं आणि त्यानुसार शुद्ध पाणी पुरवठा करणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेले मिशन सुदर्शन चक्र कशाशी संबंधित आहे? मिशन सुदर्शन चक्र मित्रांनो क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेशी संबंधित आहे. भारताची क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र सुरू करण्यात आलेलं आहे. याद्वारे भारताच्या भोवती जी काही सुरक्षा व्यवस्था आहे, ज्यामध्ये मिसाईल आल्यानंतर ते पोहोचण्या अगोदरच त्या निकामी केलं जातं, अशा प्रकारची यंत्रणा आहे, ती वाढवण्यासंबंधी मिशन सुदर्शन चक्र भारतामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे, क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता. जागतिक वृद्ध छळ प्रतिबंधक जागृती दिन वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे कधी साजरा केला जातो? आता या ठिकाणी पहा, युनायटेड नेशन्स कडून म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून 15 जून हा दिवस दरवर्षी जागतिक वृद्ध छळ प्रतिबंधक जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, चर्चेत असलेले ऑपरेशन मिलाप कोणत्या राज्याद्वारे राबवले गेले आहे? आता आपल्याला ऑपरेशन मुस्कान माहित असेल, यामध्ये हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याशी संबंधित होतं आणि ते RPF न सुरू केलं होतं. त्याच प्रकारे आता ऑपरेशन मिलाप आहे ते हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांशी भेटवणं यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. हे ऑपरेशन आहे ते गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ कोणता देश बनलेला आहे? आता काय आपण यावर काल प्रश्न पाहिला होता, तिसरी विचारलेला आहे. जगातील तिसरी मोठी सर्वाधिक विमान वाहतूक बाजारपेठ कोणता देश आहे? तर आपला भारत आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकाला अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकाला चीन असून तिसऱ्या क्रमांकाला भारत असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाने SolarOne नावाचा आपला पहिला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह सक्रिय केला आहे? SolarOne हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर अमेरिकेचा आहे. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, भारत फ्रान्स संयुक्त उपक्रम भारत इनोव्हेट्स कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? या ठिकाणी पहा, भारत इनोव्हेट्स याचं उद्घाटन आहे ते फ्रान्समधील निस या शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी, निस या शहरामध्ये भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त उपक्रम भारत इनोव्हेट्स सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, नीती आयोग नियामक परिषदेची म्हणजे गव्हर्निंग काउन्सिलची 11वी बैठक कोणत्या विषयावर केंद्रित होती? आपण काल प्रश्न पाहिला की नीती आयोगाची 11वी गव्हर्निंग काउन्सिल किंवा नियामक परिषदेची बैठक नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीतील विषय होता सर्वसमावेशक मानवी विकास. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताने अलीकडेच कोणत्या शहरात आपल्या पहिल्या अश्वरोगमुक्त कक्षाचे म्हणजे EDFCचे उद्घाटन केले? EDFC म्हणजे काय? इक्विन डिसीज फ्री झोन. म्हणजे मित्रांनो काय याचा वापर कशासाठी होणार आहे? तर पाळीव प्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवणं आणि त्यांचा प्रसार रोखणं यासाठी या कक्षाचा वापर होणार आहे. भारतातील असा पहिला कक्ष आहे तो उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतातील पहिला EDFC म्हणजे अश्वरोगमुक्त कक्ष हा उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय राज्याने दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपयांची दूध अनुदान योजना जाहीर केली आहे? या ठिकाणी पाहायचं, आसाम या राज्यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदानाची योजना जाहीर केलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. कोणत्या राज्याने? आसाम राज्याने. पुढे प्रश्न क्रमांक 12, 34वी उन्हाळी ऑलिम्पिक 2028 कोठे आयोजित केली जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2024 ची स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडली. 2028 ची कुठे पार पडेल? अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडेल. आणि पुढे
32ची स्पर्धा आहे ती ब्रिस्बेन या ठिकाणी पार पडेल. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 34वी उन्हाळी ऑलिम्पिक 2028 स्पर्धा लॉस एंजलिस या ठिकाणी होणार आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ब्रिस्बेन हे शहर कोणत्या देशामध्ये आहे. ठीक आहे, ब्रिस्बेन शहर कोणत्या देशामध्ये आहे कमेंट करून सांगायचं. पुढे प्रश्न क्रमांक 13, फिफा महिला विश्व करंडक 2027 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? या ठिकाणी पहा, फिफा महिला विश्व करंडक 2027 आपल्याला विचारलंय. आता लक्षात ठेवायचं 2026 बद्दल. 2026 ला फिफा पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे होणार आहे? 3 देशामध्ये. पहिला तर अमेरिका, दुसरा कॅनडा आणि तिसरा कोण आहे? मेक्सिको. ठीक आहे, या 3 देशामध्ये 2026 ची पुरुष फिफा वर्ल्ड कप चॅम्पियनशिप पार पडत आहे. आणि मित्रांनो 2027 ला कोणती होणार आहे? महिलांची होणार आहे. आणि ती कुठे पार पडेल? तर ती ब्राझील या देशामध्ये पार पडेल. म्हणजे यजमान देश कोणता आहे? ब्राझील असणार आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 14, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 भारतामध्ये आयोजित केली जाईल. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, पुरुष FIH हॉकी विश्वकरंडक 2026 चे आयोजन कोणत्या देशांमध्ये होणार आहे? या ठिकाणी पहा, FIH पुरुष हॉकी विश्वकरंडक 2026 ही स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड्स या देशांमध्ये पार पडेल. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, ICC क्रिकेट विश्वकरंडक 2027 चे आयोजन कोणत्या देशांमध्ये होणार आहे? 2027 चा ICC क्रिकेट वर्ल्ड कप कुठे पार पडेल? दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये पार पडणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, कॉमनवेल्थ गेम्स 2026 कोठे आयोजित केले जाणार आहेत? कॉमनवेल्थ गेम्स 2026 म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कोठे पार पडतील? तर स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी पार पडतील. देश कोणता? स्कॉटलंड आणि शहर ग्लासगो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? आपण काल याचं उत्तर पाहिलं होतं. जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. लक्षात ठेवायचं प्रश्न काय आहे? रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? पहिले भारतीय कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. कालच आपण याचं उत्तर पाहिलं होतं, व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 19, ज्ञानेंद्र सिंह मलिक हे कोणत्या राज्याचे DGP बनले आहेत? ज्ञानेंद्र सिंह मलिक हे गुजरात राज्याचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP बनलेले आहेत. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, जगातील सर्वात मोठे व्हेल कब्रस्तान कोठे शोधले गेले आहे? या ठिकाणी पहा, व्हेल माशांचं कब्रस्तान किंवा ज्या ठिकाणी व्हेल मासे जाऊन मरतात असं ठिकाण शोधलं गेलं आहे. त्या ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर हिंदी महासागरामध्ये आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, दरवर्षी 15 जून रोजी स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता दिवस साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, दरवर्षी स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 15 जून हा दिवस जागतिक पवन दिवस, जागतिक वारा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, जून 2026 मध्ये तृणमूल काँग्रेसमधील किती बंडखोर लोकसभा खासदार नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजे NPCI मध्ये विलीन झाले? या ठिकाणी पहा, पक्षांतर बंदी अधिनियम कधीचा आहे? 1985 चा आहे. आणि मित्रांनो याच्यामधून वाचण्यासाठी काय आवश्यक आहे? जर तुम्ही खासदारांचा किंवा आमदारांचा गट घेऊन जाताय तर त्यानंतर तुम्हाला एक तर तुमचा स्वतंत्र पक्ष किंवा मूळ पक्षामध्येच राहायचं आहे, मूळ पक्ष आमचा असा दावा करायचा आहे, किंवा एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हायचं आहे तरच तुम्ही या कायद्यानुसार अपात्र ठरणार नाही. आणि मित्रांनो अशा प्रकारे तृणमूल काँग्रेसमधील 20 खासदार हे NPCI मध्ये गेलेले आहेत आणि ते काय केलं? त्यांनी विलिनीकरण केलं डायरेक्टली. ठीक आहे, ते काही स्वतंत्र राहिले नाहीत, नाहीतर ते अपात्र झाले असते. म्हणून त्यांनी काय केलं? विलिनीकरण केलं NPCI मध्ये. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, 2023 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे NPCI चे निवडणूक चिन्ह काय आहे? NPCI चे निवडणूक चिन्ह आहे पेनची निब. ठीक आहे, पेनचं टोक असं त्याला काय म्हणतो? पेनची निब म्हणतो. हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे.
नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NPCIचे मुख्यालय कोठे आहे? यांचं मुख्यालय पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.